म्हणणं असं आहे की बैठक जरी तुमची असली तर त्या बैठकीमध्ये चर्चा माझीच राहील. मी म्हणलं चर्चा कशाला करायची, चर्चेच्या ऐवजी मॅडमला डायरेक्ट रोस्टच मारून टाकूया. तर यन्न गुडगुडा नाड गुडगुडा डिचकाव डिचकाव डिचकाव. नमस्कार आणि राम राम माझ्या लांब लांबच्या चाहत्यांनो, तुमच्यासाठी द राज शेलार घेऊन आला एक नवीन कोरा करकरीत रोस्ट व्हिडिओ. आजकाल लोक फेमस होण्यासाठी काही पण करायला लागले. कोणी गटारात उतरते, कोणी गू खाते, तर कोणी शिवे देते, कोणी मारामाऱ्या करते, काही पण करायला तयार लोक. नुसती धावपळ चालू आहे फेमस होण्यासाठी. आता या सगळ्या गोष्टीमध्ये तर मुलं तर आहेच वरती, पण यात मुली पण काही कमी नाही. आजकाल आपण बघतो मराठी शाळेच्या भिंतींवर किंवा नगरपालिकेने जे साफसफाई केलेली असते किंवा सुशोभीकरण केलेलं असतं त्या भिंतींवर लिहिलेलं असतं मुलगी शिकली प्रगती झाली किंवा मुलगी वाचवा मुलगी शिकवा. आता मुलगी शिकून किंवा तिला शाळेत घालून तिला जगवून जर ती मुलगी अशी झाली तर मग जगाची प्रगती नाही अधोगती नक्की होईल. आता एक गोष्ट ठीक आहे, मुलगा मुलगी एक समान, पण ह्या मॅडमनी ही गोष्ट जरा जास्तच मनाला लावून घेतली आणि मुलांसारखी व्हिडिओमध्ये ही पण शिव्या द्यायला लागली. आता जिथं छोटी छोटी छपरी मुलं शिव्या देत होते तिथं या मुलींनी पण काही कमीपणा नाही घेतलेला. हे पण त्यांच्या व्हिडिओमध्ये सर्रास शिव्या द्यायला लागले. आता ती खेरगावकर क्वीन झाली, जिला लेडी डॉन म्हणतात. भारताची लोकसंख्या जशी जशी वाढत चालली तशी सगळीकडे कॉम्पिटिशन झालेली. मग ते रील्स असो किंवा फेमस होण्याच्या स्पर्धेमध्ये सगळीकडे कॉम्पिटिशन झाली. या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी काही लोकांनी किंवा माणसांनी किंवा मुलांनी शिव्या द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं बघून आता मुलींनी पण शिव्या द्यायला सुरुवात केली. ते पण तोडी टक्कर देत आहे पोरांना शिव्या देण्यामध्ये. म्हणजे बघा, जेव्हा टिकटॉक होतं तेव्हा मुलं मुली ढुंगण घालून किंवा मुजरा करून फॉलोअर्स आणि लाईक मिळवत होते. आज तेच मुलं शिव्या द्यायला लागले किंवा त्या मुली शिव्या द्यायला लागल्या आणि ते शिव्या देऊन फॉलोअर्स आणि लाईक मिळवत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत लेडी डॉनचे व्हिडिओ बघितले असतील, त्याच्यानंतर डीजे रीनाचे पण व्हिडिओ बघितले असतील, पण आता नुकतंच एक मार्केटमध्ये नवीन बिना अंडाचा लेडी डॉन तयार होतोय. तो आहे हा. मित्रांनो, लगेच तुमच्या मोबाईलची ब्राईटनेस वाढवा, कारण लवकर समजेल तुम्हाला. आणि लपून बसा, लपून बसून हा व्हिडिओ बघा, कारण की समोरची जी व्यक्ती आहे ती तुम्हाला कधीही धरू शकते. जसं कुत्रा नाही तर वाघ तुम्हाला धर. तर बहिणींना आणि बहिणींच्या लाडक्या भावांनो, तुम्ही जर रस्त्याच्या कडेला जात असाल तर तुम्हाला एखाद्या वेळेस एखादी मळके कपडे घातलेली मनोरुग्ण स्त्री दिसती, जिला बघून तुम्हाला भीती वाटते की कधी पण ही एक दगड उचलेल आणि तुमच्या दिशेने भिरकावल. आता ह्या मॅडमची व्हिडिओ बघून मला पण तसंच काहीच वाटतंय, कारण की मॅडम प्रत्येक व्हिडिओच्या एंडला धरू का तुला धरू असला काही डायलॉग मारते. आता आमच्या गल्लीतल्या काही बाया तर पोरांना तिचे व्हिडिओ दाखवून घाबरवत आहे. म्हणजे एखादं पोरग जेवण करत नसेल तर हिचा व्हिडिओ दाखवला, धरू का तुला धरू, तर लहान पोरग अक्षरशः घाबरत आहे आणि खायला सुरुवात करते. एखादं पोरग जर झोपत नसेल, नुसती किरकिर करत असेल, त्याला जर हिचा व्हिडिओ दाखवला तर ते गपचूप झोपतं. म्हणजे हिचे व्हिडिओ दाखवून लिटरली आया त्यांच्या मुलांकडून काही पण करून घेऊन राहिल्या. इतकी दहशत आहे या मुलीची. कसं धरू का तुला धरू, धरू का तुला धरू. आता हा बिना अंडाचा डॉन कुणालाही घाबरत नाही असं म्हणतो आणि जंगलात किंवा डोंगरांच्या कडेला जाऊन व्हिडिओ काढतो आणि इन्स्टावर सोडतो. मी तर म्हणतो काही दिवसांना लहान पोरं तर सोडा, तर मोठे पोरं सुद्धा ह्या डॉनला घाबरायला बसले. असल्या मुलींची संख्या जर वाढली तर कदाचित मुलांवर पण अत्याचार व्हायला बसले. म्हणजे शिव्या खातील ते, विनयभंग होईल त्यांचा आणि पुढे काही पण होऊ शकतं. मॅडम एवढ्या फेमस झाले, पण मला नाही वाटत मॅडम सोबत कोणी सेल्फी घेत असेल, कारण की मॅडमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जो शेवटचा डायलॉग आहे धरू का तुला धरू, लोकांच्या मनात त्या डायलॉगची खूप सारी भीती भरलेली. जर सेल्फी काढायला गेलो मॅडमनी त्यांना धरलं तर त्यांना 14 इंजेक्शन बेंबीमध्ये घ्यावं लागतील. दुर्मिळ योगायोग म्हणजे मॅडमचे दात पण तसेच काहीसे दिसत आहे. एक तर मॅडमचं तोंड माशाअल्लाह, त्याच्यात मॅडमचा तो काळा चष्मा सुभान अल्लाह, आणि त्यात मॅडम जर हसले आणि ते सफेद दात दिसले तर आस्तागफिरुल्लाह अल्लाह. ते कालिका माता होती जिला बघून राक्षस घाबरायची, तिचा अवतार एवढा भयानक होता. आणि आता हिला बघून लहान पोरं सोडा, मोठे पोरं सुद्धा घाबरताय. आणि त्याच्यात तो डायलॉग हे द्यायला धरू का तुला धरू, हे द्यायचा बिना अंडाचा डॉन. बरोबर आहे, तुझा रंग बदलू शकत नाही आणि तुझा रंग जर गेला किंवा बदलला तर देवाला पण पैसे रिटर्न द्यावा लागतील. वेळ बदलणार तुझी, नक्की बदलणार. तू फक्त व्हिडिओ काढत राहा. आज तू स्वतंत्र आहेस, उद्या तू ये व्हिडिओ काढून नक्की जेलमध्ये जायची. वेळ बदलायला वेळ नाही लागणार तुझी. हे बघ, आम्ही अजिबात तुझ्या वागण्यात नव्हतो. म्हणजे बघ, एवढ्या महागाईच्या काळात म्हणजे रिचार्जच्या किमती एवढ्या वाढलेल्या असून देखील आम्ही रिचार्ज करून इन्स्टावर रील पाहत होतो. त्यात तू आली, आम्हाला मोबाईलचा ब्राईटनेस वाढवावा लागला, त्यामुळे आमचे बॅटरीचे पर्सेंटेज डाऊन झाले, आमचा डाटा संपला आणि वरून तू म्हणती आम्ही तुझ्यात वाकड्यात गेलो. आम्ही नाही तुझ्या वाकड्यात गेलो, तू आमच्या वाकड्यात गेली. आणि तुझे 2-4 व्हिडिओ बघितल्यानंतर तू आमच्या डोक्यात पण गेली. धरू का तुला धरू, बघा मित्रांनो,
मित्रांनो, मॅडमच्या मते व्हिडिओ बनवून लोकांवर राज्य करता येतं. लय स्कोप आहे भावानो, स्कोप आहे. व्हिडिओ बनवा आणि लोकांवर राज्य करा. अरे काय बोलती तू, काय वागती, हे ते यायला धरू का तुला धरू? धरू का तुला धरू? हिच्या समोर मिरवणार तो जो कोणी येडा जवा असेल. हे बघ भावा, तुला एक प्रेमाचा सल्ला आहे. तू 4 पोरी सोडून 8 पोरी फिरव, पण हिच्या काय नादाला लागू नको किंवा हिच्या समोर काय मिरवू नको, नाहीतर ही तुला धरल. धरू का तुला धरू? धरू का तुला धरू? अरे भयांचो कसला येडा हवापण आहे. म्हणजे रील्स आल्यापासून ते टिकटॉक आल्यापासून लोकांना येडं लागले. लोक काही पण करायला लागले यार फेमस होण्यासाठी. शिव्या काय देत आहे, काय करू राहिले, काहीच कळून नाही राहिलेलं. असल्या मुली येत आहे, उद्या यांना भविष्य, यांना मुलं बिलं होणार आहे. ते मुलं यांचे व्हिडिओ बघणार आहे. ते व्हिडिओ बघितल्यानंतर काय आहे त्यांच्याकडून संस्कार घेणार आहे, काय बोलणार आहे पुढे भविष्य. अरे झालं काय भ्यांच्या समाजाला. आजकाल लोकांना फक्त डॉन बनायचंय. म्हणजे तो मुलगा असू नाही तर मुलगी असू, गुन्हेगार म्हणलं ना तर तो त्यांना प्रतिष्ठेचा शब्द वाटतो. जेव्हा पोलिसांचे फटके पडतात त्याच्यानंतर माफीचे व्हिडिओ पण येतात. आणि असले लोक आहे ना, शिव्या देऊन जास्त वरती जात नाही. यांना काय म्हणजे एखाद्याला भेटलं त्याच्यानंतर बोललं का बाबा काहीतरी करून दाखव, काय कला आहे तुझ्यामध्ये, हे तुम्ही वरती जाऊन किंवा स्टेजवर जाऊन एखाद्या ठिकाणी दही हंडीला गेले, कुठं काही गेले तर तिथं जाऊन तुम्ही शिवाय जाणार आहे का? धरू का तुला धरू मानणार आहे? अरे काय आणि असले लोक शिव्या जातात व्हिडिओमध्ये. असले काही गलिच्छ कॉन्टेंट टाकतात आणि त्याच्यानंतर स्वतःला इन्फ्लुएन्सर समजतात किंवा म्हणून घेतात. म्हणजे इन्फ्लुएन्सर असे नसतात ना लोक, तुमच्याकडून शिव्या शिकणार आहे का काय शिकणार आहे मला तेच कळत नाही. आणि तिला बघून भरपूर साऱ्या मुली येतील, शिव्या देतील, त्याच्यानंतर फेमस होतील. म्हणजे लोकांना एक फंडा कळलेला आहे, तुम्ही काहीतरी जगा वेगळं करा, शिव्या द्या, काहीतरी करा आणि स्वतःला फेमस करून घ्या. ऍक्च्युली ते फेमस होणं नसतात बोलतात त्याला. तुमची चव गेली असतात, तुम्ही बदनाम असतात, पण तुम्हाला जे फॉलोअर्स वाढतात म्हणजे लोक काय करतात, तुम्हाला फॉलो करून ठेवतात जेणेकरून तुमचा नवीन व्हिडिओ त्यांना बघायला भेटेल. बाकी त्यांना तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं याच्यानंतर तुमचा काही गाडी बंगला असेल या सगळ्या गोष्टींवर शिव्या वगैरे देऊन, किंवा तुम्ही मार्केटमध्ये लय मोठं नाव कराल, काहीतरी उद्या तुमच्या मुलांना त्याच्यातून काहीतरी मेसेज जाणार, काहीतरी जाणार, त्याच्या प्रकारचे व्हिडिओ बनवा की जेणेकरून असे व्हिडिओ बनवा की तुमच्या मुलांना किंवा कोणा तरी पाहुण्या रावळ्यांमध्ये दाखवता येईल. तुम्ही असले जर व्हिडिओ बनवले तर तुम्ही काय ते पाहुण्या रावळ्यांना किंवा तुमच्या मुलांना दाखवू शकाल शिव्या दिलेले व्हिडिओ. ह्या मॅडमला कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो आणि कुठून यांच्या डोक्यामध्ये एवढं वारं घुसलंय मला ते समजून राहिलं. भलत्या लेवलच्या कॉन्फिडन्सला मॅडम. म्हणजे प्रत्येक डायलॉग मध्ये मॅडमचा एक ओव्हर कॉन्फिडन्स दिसतो किंवा ऍटिट्यूड दिसतो. म्हणजे काय नेमकी मॅडमच्या मागे, म्हणजे मॅडम कोणी श्रीमंत आहे का काय मला समजत नाही. म्हणजे लिटरली मी प्रत्येक व्हिडिओच्या जर कमेंट हिच्या वाचल्या ना मित्रांनो, तर प्रत्येक कमेंटमध्ये लोकांनी फक्त शिव्या आणि शिव्या दिलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर पण ही मॅडम काही त्या कमेंट ऑफ करत नाही, डायरेक्ट कमेंट ऑन करूनच व्हिडिओ सोडते आणि कुठल्याही प्रकारचा कुठलाही काही तिला फरक पडत नाही. ती प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते, त्याच भाषेत रिप्लाय देते. आता एक मुलगी म्हणून किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून मॅडम को खूप सारा टाइम आहे असं मला ह्या व्हिडिओवरनं किंवा ह्या मॅडमच्या वागण्यावरनं वाटतं. एवढं सोपं नाही मित्रांनो प्रवाहाच्या विरोधात जाणं. म्हणजे व्हिडिओ बनवायचा, कॉन्ट्रोवर्शियल व्हिडिओ बनवायचा, त्याच्यानंतर तो इन्स्टावर अपलोड करायचा, त्याच्यानंतर कमेंट ऑन ठेवायच्या, कमेंट ऑन केल्यानंतर लोक त्याच्या शिव्या देणार, त्या शिव्यांना रिप्लाय द्यायचा, तसाच भडक रिप्लाय द्यायचा जेवढे भडक कमेंट असतील. एवढं सोपं नाही भावांनो. एक मुलगी म्हणून बरंच काही कमवलेलं आहे मॅडमने आयुष्यभरात आणि तिचे फॉलोअर्स आता एकदम तेजीने वाढत आहेत. धरू का तुला धरू, बोलू बोलू मॅडम फॉलोअर्स कमवत आहेत. अख्ख्या इंस्टाग्रामवर फक्त आपलीच हवा, आपणच खरं मार्केट गाजवलंय भावा. बरोबर आहे. इंस्टाग्राम तुझं जे म्हणजे जेव्हा इंस्टाग्रामवर रील इंट्रोड्यूस झालं तेव्हा त्यांनी बोललं होतं डू युअर थिंग्स. लोक लिटरली त्याच्यावर हागले. म्हणजे काही लोक हागले, काही निघू खाल्ला, त्याच्यानंतर काही लोक शिवे जात आहेत आणि हिनं तर इंस्टाग्राम गाजवलं आणि मार्केट पण गाजवले. मार्केट कसलं गाजवलं, डोंगरांमध्ये व्हिडिओ काढते ही शिवे, लोकांना भीती वाटते का लोकांना हिला धरून व्हिडिओ काढताना हाणतील, त्याच्यामुळे ही अशा निवांत स्थळी एकांत स्थळी जाऊन व्हिडिओ काढते. 100% बरोबर आहे मॅडम. सकाळी उठलं इंस्टाग्राम चालू केलं, रील स्क्रोल केले ना, मॅडमचा जर व्हिडिओ दिसला तर तोंड काँग्रेस खाल्ल्यासारखं होतं. तिच्या आईला कुठून काय पाहिली घाण असं वाटतं. इंस्टाग्रामच अनइन्स्टॉल करून टाका, परत कधी इन्स्टॉल करू नये. आमच्या नजरेत नजर घालायची लायकी नाही तुमची आणि आम्हाला बरबाद करायचं स्वप्न बघता का? उठा उठा, झोपेत न उठा.
बरबाद पण तेच लोक होतात ज्यांच्याकडे काहीतरी असतं. तुझ्याकडे तर काहीच नाही लिटरली काहीच नाही तुझ्याकडे. मी तर म्हणतो तुला लांबूनच बघून लोक युटर्न मारून मागे निघून जात असतील. एक वेळ मांजर रस्त्याला आडवी गेली तरी लोक पुढे जातील, पण तुला बघितल्यानंतर लोक युटर्न मारून मागच जातील. मला भ्यान जो एक प्रश्न पडतो, मॅडम तुझं लग्न झालं तर मॅडमची सासू मॅडमला टरकून राहील आणि मॅडमचा नवऱ्याचे हाल तर बघण्यासारखीच नसेल. लिटरली सासरा तर मॅडमच्या समोर पण येणार नाही, कारण की मॅडमच्या नजरेत नजर मिळवायची कोणाची जिंमत नाही. अरे कुत्र्यासारखं भुकायची सवयची तुम्हाला, पण कुठलं बिस्किट टाकून शांत कसं करायचं ना हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. 100% बरोबर आहे मॅडमचं. कुत्र्याला कोणते बिस्किट आवडतात हे कुत्र्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीलाच माहिती आहे. आणि मला माझ्या दृष्टीने मॅडम कुत्रीपेक्षा कमी नाही वाटत. ज्याप्रमाणे मॅडम बोलतात, धरू का तुला धरू, आ आ तुमची लायकी काढायला तेवढी तुमची लायकी नाहीये. तुमचा विचार करत बसायला तुम्ही काय माझी भावकी नाहीये. चल निघ. 100% भावकीबद्दल काही बोलू शकत नाही, कारण की भावकी असतेच नावं ठेवायला. पण मॅडम जेव्हा त्यांच्या नातेवाईकांमध्ये जात असतील किंवा एखाद्या लग्न समारंभाला जात असतील, तिथे मॅडमचे व्हिडिओ जेव्हा ते नातेवाईक दाखवत असतील तिच्या आई वडिलांना, तेव्हा मॅडमला खूप छान वाटत असेल. मॅडमला वाटत असेल मी हवेली. म्हणजे लिटरली लोकांना फेस कशा करत असतील मॅडम, मला तेच कळत नाही. म्हणजे पोरगी फेमस झाली, कशावर फेमस झाली? शिव्या देऊन फेमस झाली. पोरगी म्हणजे पोरगी. धरू का तुला धरू, आ आ धरू का तुला धरू, आ आ. आता साहजिक गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जाणार तेव्हा तुम्हाला पाहण्याचा त्रास होणारच. ज्याप्रमाणे तुम्ही शिवाय जाताय त्याप्रमाणे लोक तुम्हाला भरभरून शिवाय देणार. शेवटी जे पेरलं तेच उगणार. थोडक्यात मॅडमने इंस्टाग्रामचा अल्गोरिदम क्रॅक केलेलं आहे. म्हणजे मॅडम एका व्हिडिओमध्ये शिवाय जातात, त्याच्यानंतर कमेंटला भरभरून शिवाय येतात आणि तो व्हिडिओ व्हायरल होतो. त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मॅडम परत शिवाय जातात, परत कमेंटमध्ये शिवाय येतात, कमेंट वाढतात आणि व्हिडिओ व्हायरल होतो. अशा प्रकारे मॅडम थोड्या फेमस नाही मानता येणार, मॅडम डिफेम होत चाललेल्या आहेत. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असे नसावे सर्व मावळ्यांचे वर्तन. हीच आपल्या शिवरायांची शिकवण. जय जिजाऊ, जय शिवराय. 100% स्त्रियांचा आदर करायलाच पाहिजे, पण कोणाचा? ज्या आदर करण्याच्या लायकीच्या आहेत. तुझे व्हिडिओ म्हणजे डायरेक्ट तुझ्या तोंडामधून हागल्यासारखे व्हिडिओ असतात. आणि लिटरली हा एक व्हिडिओ येतो जेणेकरून मला असं वाटतंय की रोज मटण खाण्याच्या तोंडातून कधीतरी मेथीची भाजी किंवा एकदम शाकाहारी कुठला तरी पदार्थ गेला आणि तो त्याला बेचव वाटतो ना, तसा आम्हाला तुझा हा व्हिडिओ बेचव वाटतोय. आणि तू अजिबात महाराजांचे व्हिडिओ बनवून फुटेज खाण्याचा प्रयत्न करू नको किंवा इमेज सुधारण्याचा प्रयत्न करू नको. तुझे जे चाललंय ना शिव्यांचे व्हिडिओ, धरू का तुला धरू, तेच चालू दे. तेच मार्केटमध्ये चालतंय आणि तेच तुला वरती घेऊन जाईल. वरती म्हणजे पार कुठं जेलमध्ये घेऊन जाईल. अर्ध्यात सोडण्यासाठी नव्हतं उतरलं मैदानात. हा खेळ शेवटपर्यंत खेळणार आहे. शेवटी जिंकून सुद्धा दाखवणार आहे. या आईचा कुठाना बाईला लईच खेळ आवडतोय वाटतंय. बाईनी तर फार खेळ खेळू खेळू खेळ पाडला लोकांचा बा. खेळायचा का मग खेळ तुला? धरू का तुला धरू, आ आ मला माहिती आहे तुम्ही सगळे मला हरवायच्या प्रयत्नात आहे. सगळी ताकद लावा. घंटा काय नाही तुमच्याकडे. इथे यायचा कुठाने एक वेळ साप पाळ पण गैरसमज अजिबात पाळू नको. तुला हरवायचा आमचा कुणाचाच प्रयत्न नाहीये आणि घंटा आम्ही काय वाकडं करू शकत नाही. तर याच्यानंतर कळन का तुझं काय नेमकी वाकडं होतं. वाकडं होण्यासारखं काही नाहीच तुझ्या, पण थोडं वल्गर होतंय. पण आता जे आहे ते आहे भावांनो. आणि भ्यानची ती यू काय प्रत्येक टुक्कर येतोय तो व्हिडिओमध्ये ते यू शब्द वापरतोय, फेमस व्हायचा प्रयत्न करतोय. अरे ते यू कोणाचंही नेमकी काय म्हणजे ती यू बद्दल आला बाई बोललं तेवढं कमी. त्या यू बद्दल नकोच बोलायला. मला तर वाटतंय ताई आता पोलीस स्टेशन मध्ये गेल्याशिवाय हार काय मानत नाही, व्हिडिओ टाकतच राहणार आहे. ताईची मंजिलच पोलीस स्टेशन आहे, त्याला आपण काय करणार. आणि ताईला कुणीच अडवू नका, तिला व्हिडिओ बनवू द्या, तिला तिची मंजिल गाठवू द्या. त्याच्यानंतर तर आपण आहेच माफीचे व्हिडिओ बघायला. मित्रांनो नीट बघा, या त्या पूर्वी ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ना 1000 फॉर्म मध्ये जरी त्यांचा फॉर्म नाही आला किंवा त्यांना पैसे नाही आले तर 1000 वेळा अकाउंट चेक करायला जाते सगळ्या गोष्टी. आणि या म्हणते की मला आधाराची गरज नाही. अरे सगळ्यात मोठा आधाराची गरज हिलाच आहे, म्हणून शिवाय देऊन व्हिडिओ बनवती आणि व्हायरल व्हायचा प्रयत्न करते. 50 कुत्री भुकतात माझ्या माग, तू पण भुकून घे. 51 होशील. मला एक गोष्ट कळत नाही, मॅडमला कुत्र्यांबद्दल एवढा आदर काय? मॅडम सारख्या त्या कुत्र्यांबद्दल का बरं बोलत असतात? मला तर लिटरली मॅडम सुद्धा कुत्री वाटतात. कारण की मॅडमचं ते बोलणं, मॅडमच्या त्या हालचाली, त्याच्यानंतर तो मॅडमचा डायलॉग, धरू का तुला धरू, आमच्याकडे कुत्र्यानं जर धरलं
चावलं थोडक्यात आमच्या तिकडे बोलतो धरलं ते कुत्र्यानं. मॅडम मला काही तसंच वाटतं, एक तर मॅडमला लहानपणी कुत्रं चावलेलं असावं, त्याच्यात 14 इंजेक्शन घेतलेलं नसावं मॅडमनी. मॅडम त्याच पद्धतीने वागताय, मॅडम त्याच पद्धतीने बोलताय. मला तरी वाटतं मॅडम पिसाळलेले आहेत. मला तर वाटतं एवढा रोज पुरेसा आहे, आपण या ठिकाणी थांबू. अजून ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्या डायरेक्ट मोबाईल स्क्रीनवर दिसतील. धन्यवाद.